नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। रोज जर तुम्ही 30 डाळीची आमटी खाऊन जर कंटाळा असाल आणि तुम्हाला पण जर काहीतरी वेगळं खायचं आहे, अगदी तोंडाला चव आणणारी रेसिपी जर हवी असेल, तुम्ही मस्तपैकी अशी ही वेगळ्या चवीची आणि वेगळ्या डाळीची आमटी नक्कीच बनवू शकता। तर आज आपण मसूर डाळीची काय थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली आमटी बनवतोय। आपण बऱ्याचदा तुरी डाळीची किंवा मिक्स डाळीची आमटी बनवत असतो, पण आपल्याला तुरी डाळीमुळे थोडीशी ॲसिडिटी वगैरे होते, मग त्यावेळी आपण मिक्स डाळीची आमटी बनवतो। पण जेव्हा तुम्ही मसूर डाळीची आमटी बनवायला, मी तुम्हाला खात्रीने सांगते, ह्या डाळीला ना थोडी छान चव आणि एक वेगळी चव असते, त्यामुळे खूप छान असं आमटीला चव लागते। आणि रोजचीच आमटीत थोडासा बदल केल्यामुळे आमटीची चव वाढल्यामुळे सगळेजण अगदी आनंदाने खातात। अशी मस्त रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्याआधी तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर इथं बघा, आता मी 1 वाटी इतकी ही मसुराची डाळ घेतलेली आहे। आता तुम्ही आमटी कितपत बनवताय याच्यावरती डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। डाळ घेतल्यानंतर ती एका भांड्यामध्ये घालून घेतली आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्यानं डाळ स्वच्छ चोळून धुवून घ्यायची। डाळीवरती बऱ्याच प्रकारची औषधं किंवा केमिकल्स लावलेली असतात, त्यामुळे नेहमी डाळ किंवा तांदूळ जेव्हा घेतो तेव्हा ते 2 पाण्यानं धुवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता वरती असा हा पांढरा किंवा भाग आलाय, तो ओतून द्यायचा आणि पुन्हा दुसऱ्यांदा डाळ धुवून घेतली आणि त्यानंतर आता डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून ही डाळ आता आपण एका साईडला ठेवून देऊयात। डाळ काय आपल्याला फार वेळ भिजवत ठेवायची नाही, साधारणपणे 5 ते 10 मिनिटं तरी डाळ भिजली तरी देखील चालू शकेल। तोपर्यंत पुढची कृती करूयात। त्यासाठी इथं बघा, गॅसवरती एक मोठी कढई ठेवली। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं। ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा मी हिंग घातला। ही फोडणी खूप महत्त्वाची आहे, फोडणी छान बसली ना की आमटीला चव पण खूप छान लागते। आणि त्यानंतर 1 मीडियम साईजचा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय। आता हा हलका 2 मिनिटं परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची ठेचून घेतलेली पेस्ट वापरली आणि ही पण कांद्यासोबत 1-2 मिनिटं परतवून घेऊयात। साधारणपणे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं, ते थोडंसं ओबट ठेचून घेतलं आणि ते घातलं। हे छान आता 2 मिनिटं परतवून घ्यायचं। कांदा पण बघा हलका गुलाबी झालाय, तर ह्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वापरला। आपण नेहमी जेव्हा डाळीची आमटी करतो तेव्हा काय करतो की टोमॅटो डाळीसोबत लावतो, जेणेकरून तो छान असा एक टेस्ट येते त्याला। पण मी तर थोडं वेगळ्या पद्धतीने आमटी करते, अगदी साधी सोपी आमटी आहे, एकच रेसिपी करायची, पटकन आमटी तयार होते। आता बघा टोमॅटो पण छान मऊ झालाय, आंबटपणा पण कमी झालाय, तर गॅस मध्यम करून आता मसाले ऍड करूयात। तर सुरुवातीला ह्याच्यामध्ये बघा मी पाव चमचा इतकी हळदपूड घातली आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण चटणी वापरली। आता तुम्हाला आमटी कितपत तिखट हवी याच्यावर तुम्ही तुमच्या चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुमच्याकडे जर कांदा लसूण नसेल तर तुम्ही इथं काश्मीरी लाल तिखट आणि धने पावडर पण वापरू शकता। आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर जी डाळ भिजवून घेतली होती त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ही डाळ घेतली। डाळ ही बघा पटकन भिजते, पण अगदी आकाराने डब्बल झाली। छान अशी ही कांदा टोमॅटो आणि मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची। ह्या आमटीला कोणतेही वेगळं वाटण लागत नाही किंवा कोणताही वेगळा मसाला लागत नाही। डाळीची चव इतकी छान असल्यामुळे आमटीची चव खूप छान लागते। आता बघा ही डाळ आपण 1-2 मिनिटं मध्यम गॅसच्या आचेवरती परतवून घेतली आणि त्यानंतर आता आपल्याला जेवढी आमटी हवी आपण तेवढ्या याच्यामध्ये गरम पाणी वापरतोय। साधारणपणे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी यावर तुम्ही गरम पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। आता डाळ शिजण्यासाठी मी थोडं जास्त पाणी घातले। आज मी एकच रेसिपी करणार आहे, कारण मला स्वयंपाकात थोडा कंटाळा आला होता। मग भाजी वेगळी आणि आमटी वेगळी करण्यापेक्षा काहीतरी थोडीशी अशी दमदमीत आमटी करायची, म्हणजे ती भाकरीबरोबर पण खाता येते आणि भातासोबत पण खाता येते। एकच रेसिपी केली की अगदी काम पण पटकन होतं। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घेतलं। तुम्ही ही सगळी प्रोसेस कुकरला देखील करून 2 ते 3 शिट्ट्यामध्ये देखील ही आमटी अगदी पटकन शिजवून घेऊ शकता। तुम्हाला जी पद्धत सोपी आणि योग्य वाटते तुम्ही त्या पद्धतीने ही नक्कीच आमटी करू शकता। आता गॅस मध्यम करून ह्याला छान अशी बारीक उकळी काढून घेतली, थोडीशी वरून कोथिंबीर घातली। आता गॅस तो अगदी बारीक करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आता आपण 7 ते 8 मिनिटं ही डाळ चांगली शिजवून घ्यायची। डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही, अगदी मस्तपैकी ही डाळ शिजून तयार होते, त्यामुळे झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं वाट पाहूयात। फक्त कट जाऊ नये आणि आमटी उतू जाऊ नये म्हणून चमचा ठेवायचा, म्हणजे अजिबात आमटीचा कट जात नाही। 7 ते 8 मिनिटांनंतर बघा मी झाकण काढून घेतलं। मध्ये पण मी 1-2 वेळा चेक करून घेतलं होतं, जर पाणी वगैरे कमी वाटलं असेल तुम्ही पुन्हा थोडंसं गरम पाणी ऍड करू शकता। एक टिप सांगेन, लक्षात ठेवा आमटी करत असताना गरम पाण्याचा वापर करा, जेणेकरून चव जी ती आहे अशी राहते। गार पाण्याचा वापर अजिबात करू नका। आता बघा डाळ अगदी मस्तपैकी
शिजलेली आहे। डाळ शिजली की हे चेक करायची गरज नाही, कारण अगदी छान मस्तपैकी डाळ मऊसूत शिजलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं रवीनं ती डाळ घोटू शकता, पण मला गरज वाटत नाही, कारण अशीच ही आमटी खाताना खूप छान लागते। सुगंध तर अप्रतिम। आपण फक्त फोडणी दिली आणि कांदा टोमॅटो घातला आणि कांदा लसूण मसाला घातला, काही वाटण नाही आहे, वेगळा मसाला नाही आहे, पण छान थोडीशी वेगळी आमटी म्हणून केली ना तर सगळेजण अगदी आवडीनं खातात। सगळ्यात शेवटी ऑप्शनल म्हणून मी फक्त अर्धा चमचा गरम मसाला आणि पुन्हा थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। आता थोडीशी उकळी काढून घ्यायची आणि गरमागरम ही मसूर डाळीची आमटी आपण चपाती, भाकरी, भात किंवा कशासोबतही तुम्ही शेअर करू शकता। अगदी खूप मस्त लागते। बऱ्याच वेळा मी पुऱ्या वगैरे करते, परोठे वगैरे करते आणि त्यासोबत ही मस्तपैकी डाळ येते। अगदी घरातले मस्तपैकी आनंदानं ही आमटी खातात। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। आता मस्तपैकी छान उकळी आलेली आहे। गरमागरम आपली अशी मसूर डाळीची छानपैकी आमटी तयार आहे। गॅस बंद करून घेऊयात आणि ही आमटी आपण लगेचच सर्व करून घेऊयात। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।